नमस्कार मंडळी, तर मी कल्याणी आज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी दाखवणार आहे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसं बनवायचे आणि या रेनी सीजन मध्ये बाहेर न जाता घरच्या घरी हेल्दी कसं राहता येईल ते आपण बघूया. ठीक आहे, तर सर्वात आधी मी इथे घेतलेले आहे आलू सोल करून घेतले. त्याच्यानंतर मी त्याचे काप करून घेतले. फ्रेंच फ्राईज आपल्याला जनरली माहित आहे की लांब लांब आकाराचे असतात, तर तसेच त्या टाईप मध्ये काप करून घ्यायचे. ते काप नंतर आपले पाण्यामध्ये वॉश करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून पूर्ण स्टार्च त्यामधला निघून जाईल. आणि नंतर बर्नरवर एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन हे सगळे काप त्यामध्ये टाकायचे आणि 2 ते 3 मिनिटं बॉईल करून घ्यायचे. जास्त बॉईल नाही झाले पाहिजे हे लक्षात ठेवायचं, नाहीतर आपले जे काप आहे ते ब्रेक इझिली होतात. तर इथे मी घेते आहे एका भांड्यात पाणी, त्याला छान गरम करून घेणार. गरम झाल्यावर आपल्या पोटॅटोचे काप त्यामध्ये हळूहळू करून सोडायचे आणि त्यामध्ये त्याला 2 ते 3 मिनिटं बॉईल होऊ द्यायचं. त्यासोबतच त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ अवश्य टाकावं. त्यानंतर हे एखाद्या कापडावर काढून घ्यायचे आणि एकदम हलक्या हाताने त्याला थोडं ड्राय करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं जास्त प्रेस नाही करायचं, नाहीतर ते काप जे आहे ते ब्रेक इझिली होऊ शकतात. त्यानंतर आता मी हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. आणि बाउलमध्ये ट्रान्सफर झाल्यावर त्यामध्ये मी थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ परत टाकून घेणार. परत त्यासोबतच याला कोट करणार. तर कोट करताना इथे कॉर्नफ्लोअरचा मी इथे यूज करत आहे. लक्षात ठेवायचं कॉर्नफ्लोअर हे पोटॅटो कटमध्ये ॲड करताना एकदम हलक्या हाताने याला मिक्स करायचं. एकदम जर तुम्ही हार्शली जर याला मिक्स करायला गेले तर अगेन ब्रेक होऊन जातील. त्यामुळे एकदम हलक्या हाताने, आणि जी क्वांटिटी आहे कॉर्नफ्लोअरची ती तुम्ही आलू किती आहे, आलूचे काप किती आहेत त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही इथे घेऊ शकता. तर अगेन ते व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं. शक्यतोवर जी फ्लेम आहे ती हाय टू मीडियम ठेवायची, लो फ्लेमवर नाही तळायचे. हे बघा, तुम्ही ते बघू शकता मी खूप छान एकदम हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही आता बघू शकता मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हळूहळू करून हे सोडणार. छान तळून झाल्यानंतर पूर्ण तेल झारून ते एखाद्या डिशमध्ये काढायचे आणि रिपीट द प्रोसिजर. हे सर्व फ्रेंच फ्राईज एका डिशमध्ये काढून झाल्यावर याला डीप फ्रायसाठी परत एकदा तळून घ्यायचं. त्याच तेलामध्ये परत हे सर्व त्यामध्ये टाकायचे आणि नीट तळून घ्यायचे, जेणेकरून ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे. यामुळे काय होते, आपले जे फ्रेंच फ्राईज आहे त्याला एकदम छान टेक्स्चर येते आणि आणखी ते क्रिस्पी होतात. त्याचा कलर, त्याचं टेक्स्चर परफेक्ट फ्रेंच फ्राईज जसे हॉटेलमध्ये भेटतात तसे घरच्या घरी तुम्ही इथे करू शकता. बघा काय सुंदर दिसत आहे. त्यावर आता मी थोडंसं लाल तिखट आणि मीठ इथे मी स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि छान सॉससोबत सर्व करायचं. आहा, खूपच छानसे फ्रेंच फ्राईज इथे रेडी झालेले आहे. चला तर आता मी इथे सर्व करते. छान सॉससोबत इथे सर्व केलेलं आहे. छान पाऊस सुरू आहे आणि गरमागरम आता एन्जॉय करणार आहे. थँक्यू.